कॅमेरा पुढे चमकण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही आता नेम नाहीये. कारण आता निमित्त ठरलं भाजपच्या नेत्या आशा बुचके आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनित तटकरे यांचं. दोघांनीही प्रोटोकॉल तोडला आणि जे वर्तन केलंय ते वादात सापडलं. मात्र या दोघांनी केलंय काय पाहूयात हा रिपोर्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अपमानासह त्यांचा प्रोटोकॉल भंग करण्याचं काम भाजपच्या आशा बुचकेंनी केल्यामुळे त्या सोशल मीडियात ट्रोल होत आहेत. जुन्नरमध्ये आयोजित शिवजयंती निमित्तानं आमदार शरद सोनावणेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव मनोगतासाठी पुकारलं. त्यावेळी आमदारांच्या हातून माईक घेत भाजपच्या बुचकेंनी परस्पर भाषण केलं. त्यावेळी सुनेत्रा पवार त्यांच्या पाठीमागे तात्काळत उभ्या राहिल्या. हा सगळा प्रकार पाहून मुख्यमंत्री फडणवीस देखील नाराज झाल्याचं त्यांचे हावभावच सांगत होते. काही न बोलता मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुनेत्राताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावनांवर आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. मला फक्त एक घोषणा द्यायची आहे. मी कधी माईक घेत नाही, कारण आपल्याला सवय आहे की ज्या ठिकाणी बोलायची संधी आहे या सगळ्या गोष्टी मंत्रालयात साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून सगळ्या असणाऱ्या मंत्रिमंडळांसमोर आपण मांडू शकतो. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते कि जब तक सूरज चांद रहेगा इस सरकार का नाम हमेशा आबाद रहेगा. और आबाद देते हुए असं काम होणार की शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न, महिलांचा प्रत्येक प्रश्न, असणाऱ्या दीनदुबळ्यांचा प्रश्न सोडवण्याची ताकद आणि करून दाखवण्यासाठी जे पावलं उचलली जातात त्याबद्दल सलाम करते सगळ्या आलेल्या मंत्रिमंडळाला. नावं घेण्यात वेळ घालवत नाही, पण निश्चित अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण होताना पाहतोय. आणि अपेक्षा पूर्ण होताना पाहतोय. हाच आमचा विजय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. याआधी शिवजयंती निमित्तानं पालखीच्या वेळी देखील भाजपच्या बुचके सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे गेल्याचे दावे व्हिडिओतून होत आहेत. जन्मसोहळ्यावेळी पाळणा गीत म्हणणाऱ्या कलाकारांना पाठीमागे सारत आपण कॅमेऱ्यात दिसावं म्हणून देखील बुचकेंची धडपड सुरू होती. आशा बुचके या भाजपच्या माजी ZPS सदस्य आहेत. मात्र याआधी सुद्धा अनेकदा त्या विविध कारणांनी चर्चेत राहिल्या आहेत. अजित पवार सत्तेत भाजपसोबत असतानाच बुचकेंनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करून त्यांचाही अपमान केला होता. आशा बुचके यांचं जे वर्तन आहे हे खटकण्यासारखं आहे तर हो आहे. मुख्यमंत्री साहेबांनी अशा या त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना झापणं किंवा सूचना देणं गरजेचं आहे. कारण का एक लक्षात घ्या, त्या काय शरद सोनावणेंना दाखवणार असतील का काय, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वेळीच घ्यायचा होता माईक. ते राज्याचे मुख्यमंत्री हा आपण पाठ आता सोडून देऊ, त्या पक्षातल्या त्या नेत्या आहेत, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वेळेला तो माईक ओढून घ्यायचा होता. हे जे वर्तन आशा बुचके यांनी केलेले हे अशोभनीय आहे. तिकडे रायगडमध्ये देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रोटोकॉल तोडला गेला. सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला खाली उतरवलं आणि स्वतः गाडी चालवून नेली. यावरून अनिकेत तटकरेंवरती देखील टीका होतीये. अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत, परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे. आणि आता तर नाहीच, कारण का माननीय अजितदादांचं जे काही निधन झालेलं आहे हे त्या निष्काळजीपणामुळेच झालेलं आहे. जो काय आम्ही आमचा बाप माणूस गमावला आहे या निष्काळजीपणामुळेच गमावलेला आहे. त्याच्यामुळे कितीही कोणीही जवळचं असलं तरी कोणताही प्रोटोकॉल तोडू नये. शासकीय अधिकार तो ड्रायव्हिंग करणारा कर्मचारी असो किंवा कोणी असो. उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सरकारी ड्रायव्हरला खाली उतरवून स्वतः ड्रायव्हिंग करायला अनिकेत तटकरे कोणत्या अधिकारात बसले? सुनेत्रा वहिनींना ZPS सुरक्षा असताना ZPS सुरक्षा व्यवस्थेचे जे कोणी इंचार्ज असतील त्यांनी कशी काय परवानगी दिली? त्यामुळे ZPS सुरक्षेवर संशय निर्माण होतो. ZPS सुरक्षेचे जे कोणी इंचार्ज असतील त्यांनी ताबडतोब याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की अनिल तटकरे कोणत्या अधिकारात कुणाच्या परवानगीने ड्रायव्हिंग करायला बसले होते. आदरणीय दादा असतील, विविध पक्षाचे वरिष्ठ इतर नेते असतील, यांचं सुद्धा साहित्य मी केलेलं आहे. आता कारण नसताना हा का वाद
कुठल्या हेतूने काढला जातोय हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. पण जेव्हा माझ्या एका कुटुंबातील सदस्य त्या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांचं स्वागत करणं किंवा त्यांचं सारथ्य करणं याच्यात गैर काय मला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.